भाजपच्या अनेक नेत्यांनी जो आहे तो भ्रष्टाचाराचा आरोप लावलेला होता. खरं तर त्यांच्या विरोधात अर्थात किरीट सोमय्या आणि इतर भाजपच्या नेत्यांच्या विरोधात तुम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार का? अरे ते जाऊ दे, आता झालं ते, आता तुम्ही कशाला काढताय? अरे ते जाऊ दे, आता झालं ते, आता तुम्ही कशाला काढताय? म्हणजे काही जे काही यांना काही लोक सांगत होते एकनाथ शिंदेमुळे हे झालं, मला काही लोक सांगत होते रवींद्र वायकरमुळे हे झालं. ते आमचं आता दोघं बसल्यामुळे आम्ही रूबरू बोललो, त्यामुळे कळलं की आमच्या दोघांच्या मध्ये काहीच नाही, परंतु ते निर्माण करण्याचं काम कुणीतरी केलं. आता ते त्यांना भिंत आता नाहीये. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो साध्या सोप्या ह्याच्यामध्ये की 2.5 वर्षाचं पूर्वीचं सरकार त्याचंही काम तुम्ही पाहिलेलं आहे आणि 1.5 वर्षाचं हे सरकार आमचं त्याचंही तुम्ही काम पाहिलेलं आहे. त्यामुळे अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत. खरं म्हणजे बाळासाहेबांची शिकवण आम्हाला काय, लोकांच्या उपयोगी या, लोकांची कामं करा, लोकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवा. हे अधिकार असताना तेव्हा जे झालं नाही, परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आज आमच्या आमदार आणि खासदारांना जो विकास निधी जो मिळालेला आहे ते त्यांच्या शेवटी प्रत्येक आमदार खासदाराचं काय मत असतं, आपल्या मतदारसंघातले लोकांचे प्रश्न काय ते सुटले पाहिजे. शेवटी लोक का निवडून देतात त्यांना? लोक निवडून याच्यासाठी देतात की हा लोकप्रतिनिधी आमचं काम करेल. आणि त्यामुळे मुंबई महापालिकेमधले देखील उबाठा गटाचे जवळपास 45 नगरसेवक शिवसेनेमध्ये आलेले आहेत. 45 आणि इतर पक्षाचे मिळून 54 नगरसेवक आलेले आहेत. ते कशाला आले? विकासासाठी आले. त्यांच्या वार्डामध्ये कामं झाली पाहिजे म्हणून आले. जर सत्ता आपल्याकडे आहे, अधिकार आपल्याकडे आहेत, तर निधी देऊन त्यांच्या विकासाची कामं मार्गी लावण्याचं काम आपलं आहे. आणि हा विश्वास तुमच्यावरती भाजपच्या अनेक नेत्यांनी जो आहे तो भ्रष्टाचाराचा आरोप लावलेला होता. खरं तर त्यांच्या विरोधात अर्थात किरीट सोमय्या आणि इतर भाजपच्या नेत्यांच्या विरोधात तुम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार का? अरे ते जाऊ दे, आता झालं ते, आता तुम्ही कशाला काढताय? तुला खालून बरंच पाणी. आता पॉझिटिव्ह हे बाबा एक मिनिट त्यांनी, अरे बाबा ऐका, अरे ऐका, ते आता पॉझिटिव्ह बोलतायत. विकास त्यांना त्यांच्या मतदारसंघात करायचा आहे हे जाहीर, आणि त्यांनी मला पत्र दिले जी कामं आहेत ती. त्यामुळे विश्वास त्यांना. आता तुम्ही एकाच दिवशी सगळं विचारता तुम्ही, नंतर अरे बाबा थोडा वेळ लागतो ना सगळं विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करा. आणि त्यामुळे आपल्याला मी सांगतो तुम्ही एकाच दिवशी सगळं विचारू नका, हळूहळू तुम्हाला संधी मिळेल ना. आता मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून अरे बाबा त्यांनी सगळं सांगितलंय. मी तुम्हाला सांगतो काही संभ्रम होते, काही एक दुसऱ्याच्या बद्दल काही गैरसमज होते, ते जेव्हा दूर होतात तेव्हा माणसं एकत्र येतात. जेव्हा मधला माणूस बाजूला होऊन ते डायरेक्ट थेट दोघं भेटतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टी उलगडल्या जातात. आणि ती वेळ आता आली. त्यामुळे आपण चिंता करू नका, ते आपल्याला नंतरही भेटतील. मी तर भेटत असतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.